आमदार कुणाल पाटील यांचा भव्य सत्कार, राष्ट्रपती पुरस्काराचा गौरव। राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने उत्कृष्ट आमदार म्हणून महाराष्ट्र उत्कृष्ट भाषण या विभागात राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्काराने गौरवलेल्या धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचा भव्य जाहीर सत्कार करण्यात आला। देवपूर परिसरातील आमदार कार्यालयासमोरील सुंदर सावित्री सभागृहात आयोजित या सत्कार सोहळ्यात जवाहर ग्रुपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात आमदार पाटील यांचे स्वागत केले। प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी त्यांना अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी बोलताना आमदार कुणाल पाटील यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना आवाज देण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची माहिती दिली। त्यांनी या पुरस्कारामुळे प्रेरित होऊन भविष्यातही जनतेच्या हितासाठी काम करण्याचे वचन दिले। जवाहर ग्रुपचे पदाधिकारी यांनी यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या योगदानाची प्रशंसा केली। त्यांनी या पुरस्कारामुळे जिल्ह्याचे नाव उंचावले असल्याचे सांगितले। या सत्कार सोहळ्यात जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज सत्कार आपण समाप्त केला आणि या सत्काराकरता खास करून आपण सर्वांचे नेते उत्तर महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे नेते उपस्थित राहिले। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर चौधरी, सन्माननीय सर्व महत्त्वाचे विराजमान कोल्हापुराचे आपल्या माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि कारण मला ज्या दिवशी हा पुरस्कार घोषित झाला आणि त्या दिवशी पुरस्कार घोषित झाल्याच्या नंतर मी बघत होतो, बोलायला होतो, मला नेमकं कळत नव्हतं की मला नेमकं काय मिळालेलं आणि मी नानांकडे जेवण होतो, नानांकडे जेवणाला गेलो, नानांना सांगितलं की आता पुरस्कार भेटला मला त्याचं बोलून ते जाऊन कधी अंदाजे कधी काय भेटतो आणि जेव्हा मला दाजी साहेबांना 25 वर्षापूर्वी मिळालेला जो 50% पुरस्कार होता त्याचा फोटो कोणतरी मला पाठवला आणि मला त्या फोटोच्या खाली दिलं होतं की तुमच्या वडिलांप्रमाणे तुम्हालाही मिळालेल्या या पुरस्कारावर तुम्हाला त्या विचाराला की हा पुरस्कार होता नाही तर हा खूप चांगला आहे, खूप भुलाचा महत्त्वाचा मला आज तुम्हाला प्रमाणे खरंतर आभार किती मानले पाहिजे याचं शब्दामध्ये व्यक्त होऊ शकत नाही। कारण तुम्ही आज मला सत्काराकरता या व्यक्ती व्यक्ती झाला सर्व आमच्यावरती मुलाखतमध्ये झाली याच्यामुळे मला तुमचे आभार नाही मानायचे, परंतु 2014 मध्ये आणि 2019 मध्ये तुम्ही सर्वांनी प्रचंड मेहनत करून माझ्यावरती विश्वास दाखवून तुम्ही मला कार्यक्रम विधानसभेमध्ये पाठवलं आणि म्हणून मी कार्यक्रम या आणि त्यामुळे मी आज जास्त बोलणार नाही। आज मी थोडक्यामध्ये आपल्याकडे करणारे परंतु मला सर्वांना त्याचे खूप खूप मनापासून धन्यवाद अर्पण करतो। आज आपण सर्व माझा सत्कार पण करणार आहात त्यामुळे सुद्धा